प्रवीण देशमुख तसेच आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष केशवरावजी मेतकर, बाबासाहेब फुले, अशोकराव चव्हाण, मधुकरराव पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवर तसेच समोर बसलेले सर्व मान्यवर आणि भगिनी. मी बसलो होतो कार्यक्रमाच्या आधी, तर मी भोंडे साहेबांना म्हटलं, भोंडे बाबासाहेबांना किंवा मेतकर साहेब आहे चांगले वक्ते आहेत, मी काही वक्ता नाही. तर ते म्हणा मेतकर साहेब नंतर ठरलं आणि तुमचं नाव म्हणत जाधव साहेबांना सुचवलं. जाधव साहेबांना सांगितलं मी तुमचं नाव सुचवलं ना, म्हणून मी काही वक्ता नाही बघा, तेव्हा तुम्ही फक्त श्रद्धांजली द्या. तर त्यांच्या म्हटल्याप्रमाणे मी प्रथम भोंडे साहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि 2-3 सरकारची आठवण सांगतो. माझं गाव तिकोडी आहे, तांदळापासून जवळपास 12-13 मैल 13 किलोमीटर. आणि माझे वडील आमच्या तालुक्यात एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचा बहुतेक जिल्ह्यातल्या सर्व ऐतिहासिक परिचय होता. तर बुलढाणा फार लहानसं होतं, म्हणजे माझ्या बालपणाची गोष्ट आहे. तर आम्ही जे आजोबा वडिलांच्या सोबत निघालो तर काही प्रमुख त्यांना भेटत होतो, पंढर पाटलांना भेटत होतो. बेस्ट TS पाटील होते तिथे, त्यांची त्या तालुक्यात मालगाव तालुक्यात होते, त्यांची भेट घेत होतो आणि असे 2-4 लोकांना भेटत होतो. पण सरकारच्या इकडे कधी करू त्यांचा परिचय होता भावांचा. पण सगळे एकदा आमच्या गावाला आले होते, ते मला आठवते. आणि 1972मध्ये मी ज्यावेळेस जिल्हा परिषद आलो त्यावेळेस काही कामानिमित्त काही भरती होती पदांची शाळेच्या. तर माझ्या परिचयात गेलो पण त्यांनी मला सांगितलं, एकाचं नाव सांगितलं, त्यांना तुम्ही सगळ्यांना भेटा आणि माझ्यानं शिफारस करा. तर मी बुलढाणा लावून त्यांच्या घरी त्यावेळेस गेलो होतो. त्यांना सांगितलं, बरं मेतकर साहेब त्यावेळेस बुलढाणा आता आधीच परिस्थिती आहे, घाट आणि घाटाखालची परिस्थिती असा विभाग 2 विभाग आहेत. तर भोंडे साहेब म्हणा आमचे जिल्ह्यात जसं आहे, आपल्या जिल्ह्यात असं आहे की घाटाखालचा आणि घाटावरचा असे 2 जे विभाग आहेत, त्याचा आम्हाला आधी घाटाचा विचार करावा लागते. म्हणून ते माझं ते काही त्यावेळेस त्या मंडळीची विषय झाला नाही. असे 2 प्रसंग मला आठवतात, त्यांचं आपण वर्णन करू शकत नाही. तर एकदा कोणीतरी व्हिएतनाममध्ये गेलं, उत्तर व्हिएतनाम. तर त्यावेळेस त्याचे व्हिएतनामचे अध्यक्ष होते हो ची मिन, आणि हो ची मिनचं जे आसन होतं त्याच्या मागे शिवाजी महाराज फोटो होता. म्हणून त्यांना विचारत होते की बाबा शिवाजी महाराज भारताचे, व्हिएतनाम कुठे, व्हिएतनाम आणि भारताचा संबंध काय. तर हो ची मिन म्हणाले की मी शिवाजी महाराजांकडून गनिमी काव्य शिकलो, त्यांचे पुस्तक वाचले, मी त्यांचं सेटर वाचलं आणि मी अमेरिकेशी लढलो गनिमी काव्यानं. देश आणि व्हिएतनाम फार छोटासा देश. तर अमेरिकेची परस झाली, जिंकून नाही शकली व्हिएतनामला. त्यांनी म्हटलं की बाबा मी व्हिएतनामशी लढलो आणि अमेरिका जे हरवलं ते केवळ शिवाजी महाराज. तर असे शिवाजी महाराजचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात फार मोठे मोठे लोक होऊन गेले. आपल्या जिल्ह्यातल्या पंढरनाथ पाटील, भोंडे सरकार यांनी हा जिल्हा घडवला आणि त्यांचं आज 75 स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने मी माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.